आपण आज हे काळे वाटाणे बनवणार आहे, तर त्याची रेसिपी पाहूया। पहिल्यांदा हा मसाला बनवून घ्यायचा आहे। ओलं खोबरं घ्यायचं आहे, थोडं कोथिंबीर घ्यायची आहे आणि आलं आणि लसूण। हे आलं लसूण टाकलं आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मसाला। आता आपण हे 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि एक मोठा टोमॅटो। आपण काळे वाटाणे कुकरमध्ये बनवणार आहे छोट्या, त्यामुळे ते शिजतील पण लवकर। तेल टाकूया, कढीपत्ता टाकूया थोडासा आणि जिरे मोहरी। कढीपत्ता सुकलेला असल्यामुळे तो तडतडणार नाही, पण चवीसाठी म्हणून टाकायचा। आणि आता कांदा टाकून घेऊया भाजायला। 2 मोठे कांदे चिरून घेतलेले ते टाकून घेऊ। आणि कांदा चांगला भाजला की मग टोमॅटो टाकूया। इकडे डाळीची आमटी तयार होते। आता फक्त मी काळ्या वाटाण्याची, कारण डाळीच्या आमटीची रेसिपी मी कमीत कमी 2 ते 3 वेळा अपलोड केलेली, म्हणून मला फक्त काळे वाटाणे। आणि हे भिजल्यात पण चांगले, मी सकाळी भिजवलेले ते। कांदा भाजत आला तोपर्यंत टोमॅटो टाकूया, म्हणजे टोमॅटो पण चांगला मऊ होऊन जाईल। आणि हे आता ओलं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर जिरे टाकून मिक्सरला बारीक केलेले आहे। कांदा चांगला खरपूस भाजू द्यायचा आहे आणि मग यामध्ये लाल तिखट टाकायचं। पहिल्यांदा मी मीठ टाकते, अर्धा चमचा मीठ टाकलं हे हलवून घेऊया चांगलं, म्हणजे कांदा मऊ पडेल। हळद टाकूया आणि आता लाल तिखट। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं लाल तिखट टाका। आता यामध्ये हे वाटण टाकून द्यायचं। त्यात पाणी न टाकता बारीक केलेलं आहे। हा मसाला चांगला भाजून घेऊया आता। आणि मसाला चांगला भाजला की हे काळे वाटाणे टाकायचे। मसाला भाजला चांगला तर आपण हे वाटाणे टाकून घेऊया। आणि हे आता जे मिक्सरच्या भांड्यात मसाला बनवलेला त्यातलं पाणी थोडंसं टाकायचं। मला हे दबदबीतच वाटाणे पाहिजे, त्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही आहे। 1-2 शिट्टीमध्ये ते शिजून जाईल पटकन, त्यामुळे मी ते कुकरमध्ये बनवले। आता थोडासा गोडा मसाला आणि एक आमसूल टाकायचा, अर्धा चमचा गोडा मसाला टाकूया आणि एक आमसूलची फोड टाकायची।
आता आपण ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे काळे वाटाणे शिजतील चांगले.